त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। विरोधकांच्याकडे आरोप केलेले आहेत, मात्र आता चंद्रकांत दादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावलेली आहे सर्व प्रकरणात। खूप मोठा घोटाळा आहे, म्हणजे 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेतलेली आहे आणि सरकारची जमीन ती सरकारकडनंच गृहस्थ मार्गाने खरेदी आणि 21 कोटीचा महसूल असताना स्टॅम्प ड्युटी 500 रुपयामध्ये अशी माहिती आलेली आहे बाहेर। पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे, त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल। अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही। थोडंसं चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल। धक्कादायक बातमी म्हणजे जे काही तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांना निलंबित केलेलं आहे, पण हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलेलं आहे की सूर्यकांत येवले यांना दुसऱ्या कारणावरून निलंबित केले, त्या जागेसाठी निलंबित केले नाहीत। गोपिडी येथे ॲग्रिकल्चर डेअरीची शासकीय जागा एका खाजगी माणसाला विकली म्हणून निलंबित केले, पण उठवण्यात आलेलं आहे की सरकारने की बाबा त्या प्रकरणात यांना निलंबित केले। म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर हे प्रकरण जे आहे याच्यात काय दोष आहे किंवा काय झालंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही असा त्याचा अर्थ। त्यामुळं त्याची माहिती कळल्यावर त्याच्यावर बोलू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जागा होती, सरकारच्या ताब्यात होती आणि एवढा मोठा व्यवहार होत असताना सरकारकडून यामध्ये कुठेतरी कानाडोळा जाणीवपूर्वक केला गेला असं वाटतं, कारण की दुर्लक्ष नाही। आता नक्की काय झालंय हे आपल्याला माहीत नाही। महारत्नाची जागा होती, त्यासाठी काही नजरानं भरावं लागतो, ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या ॲडॉप्ट केलेल्या नाहीत असं साधारणपणे बातमी बघितल्यावर दिसतंय। पण आता चौकशी चालू असेल तर त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळेल। त्याच्यावर इतक्या लगेच भाष्य करणं योग्य असं मला नाही वाटत। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।